लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या छाया गणेश पांचाळ या महिलेच्या मृत्यू प्रकरणात दोषी डॉक्टर आणि नर्स यांच्यावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत केवळ परिचारिका मावशींवर निलंबनाचे नाटक व कारवाई केल्याचा आरोप करत दोषींची पाठराखण करणाऱ्या बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांच्यासह डॉक्टर व नर्स यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या किष्किंधा पांचाळ, अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवाभावी संस्था यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, बीड आरोग्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। बीड तालुक्यातील आंबील वडगाव येथील छाया गणेश पांचाळ वय वर्ष 25 यांचा 13 एप्रिल 2025 रोजी जिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाला होता। या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांची आणि नर्सची हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला। मृत महिलेच्या भावाने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत FIR दाखलही केला आहे। या प्रकरणाची चौकशी समिती नेमण्यात आली असून त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र चौकशी अहवालाच्या आधारे मुख्य दोषींना वाचवून फक्त कक्षसेवक, परिचारिका मावशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। मुख्य जबाबदार डॉक्टर आणि नर्स यांची पाठराखण करण्यात आली आहे। सरकार लाडक्या बहिणींच्या मतावर निवडून आले असून लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिना सुरू करत गाजावाजा करत असताना मयत छाया पांचाळ सारख्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांनी सुरुवातीपासून दिरंगाई केली असून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर चौकशी समिती नेमून कारवाईचे नाटक केले, परंतु जबाबदार डॉक्टर आणि नर्स यांच्यावर कारवाई न करता त्यांची पाठराखण करत परिचारिका मावशींचे निलंबन करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याने डॉक्टर संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी, मयत छाया पांचाळ यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत असून बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार लाडक्या बहिणीला खरंच न्याय देतील का हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या किष्किंधा पांचाळ यांनी व्यक्त केली। यावेळी आंदोलनात मयत छाया पांचाळ यांचे पती गणेश बापूराव पांचाळ, त्यांची 2 लहान चिमुकली मुले रामधन जमाले, हेमंत पांचाळ, दत्ता सुरवसे, श्रीकृष्ण जगताप, भीमराव कुठे, रमेश पांचाळ, भाई आझम खान, पोपट कांबळे, नितीन येडे, बाळू येडे, सुजित वाघमारे, बबन वाघमारे, नितीन मुजुमले, अनिकेत दाभाडे, सोमनाथ ढवळे, सतीश डोरले, सुरेखा डोरले, अश्विनी पांचाळ, सुनीता भालेकर, मनीषा पांचाळ, जयश्री पांचाळ, कोमल चांदणे, नितीन जायभाय, आकाश कळसकर, शुभम भालेकर, सतीश डोरले, पठाण रफिक, ज्ञानेश्वर शिंदे, बाळासाहेब मोरे आदींसह शेकडो समाज बांधव सहभागी होते। या प्रकरणाचा पाठपुरावा करतो, परंतु आम्हाला सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय राऊत यांच्याकडून आम्हाला उडीची उत्तरे मिळतात। आम्ही वारंवार निवेदन दिले, न्याय मागण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला न्याय मिळत नाही। आणि जे आपले पालकमंत्री आहेत अजितदादा यांना आम्ही अशी विनंती करतो की तुम्ही आम्हाला 1500 रुपये न देता आमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही न्याय द्यावा आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत 25 लाख रुपयाची मिळावी, यासाठी आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय सगळे लोक आम्ही महिला बसलेलो आहोत आणि त्यांना न्याय मिळवून देऊच तर आम्ही शांत बसणार नाही। आणि जे शल्यचिकित्सक डॉक्टर संजय राऊत आहेत यांनी जे वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि कर्मचारी यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे। त्यांनी जे कारवाई डॉक्टरांना व्हायला पाहिजे होती पण ती झालेली नाही, त्यांनी खातूर कारवाई केलेली आहे। एक सफाई कामगार महिला रेखा पौळ म्हणून त्यांच्यावर त्यांनी कारवाई केलेली आहे। ही कारवाई आम्हाला मान्य नाही आणि जे गुन्हेगार आहेत खरे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बीड जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.